गुड मॉर्निंग एव्हरीवन. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुम्हा प्रत्येकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभकामना आहे. विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आता आपण पाहूया डिवाइन टायमिंग आपल्याला काय मेसेजेस देत आहेत. आजची करंट एनर्जी काय आहे. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, आर्च एंजल्स प्लीज गाईड करा. हाय प्रेस्ट प्लीज गाईड करा. आज दिवसभरामध्ये माझ्या व्ह्युअर्सची एनर्जी काय राहणार आहे, काय तुमचा डिवाइनली गायडेड मेसेज आहे त्यांच्यासाठी, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स. आज माझ्या व्ह्युअर्ससाठी त्यांची करंट एनर्जी काय राहणार आहे, प्लीज गाईड करा. 2 मेसेजेस आले आहेत आपल्याला. राशी बघूया. सगळ्याच राशींसाठी आहे पण आपण पाहूया नेहमीप्रमाणे. युनिवर्स, राशी गाईड करा. प्रॉमिनंटली कुठल्या राशीसाठी तुम्हाला मेसेज गाईड करायचं आहे. व्ह्युअर्स, सगळ्याच राशींसाठी असतं हे. प्रॉमिनंटली आपण बघूया कोणती राशी येत आहे. प्लीज गाईड करा एंजल्स. रास आलेली आहे, एकच रास आलेली आहे. मकर रास आलेली आहे. मकर म्हणजे कॅप्रिकॉन. मकर रास आलेली आहे. चला, करंट एनर्जीज काय आहेत, मेसेज काय आहे युनिवर्सचा. वर्ड फॉर वाईज आणि दुसरं आलेलं आहे चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. खरंच वर्ड फॉर वाईज अँड चूज टू फाइंड द जॉय इन लिटिल थिंग्स. म्हणजे आज तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला युनिवर्स सांगू इच्छित आहे की तुमच्या लाईफच्या फेजमध्ये जे काही तुम्ही करू पाहत आहात, तर तुम्हाला युनिवर्स, डिवाइन एनर्जीज, एंजल्स हे सांगतात की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद माना. ज्या काही गोष्टींची तुम्ही इच्छा अपेक्षा करत आहात त्या गोष्टींना जर वेळ लागत असेल तर डिवाइन एनर्जी सांगत आहेत ज्या गोष्टी आहेत त्या ज्या त्या टायमावर भेटणार आहे, डिवाइन टायमिंगवरच भेटणार आहे. वर्ड फॉर वाईज म्हणजे चांगल्या कुठल्या तरी व्यक्तीचा तुम्ही जे तुम्हाला सल्ले देत असतील, तुमचे मोठे वडीलधारी व्यक्ती किंवा काय, तर त्यांच्या बोलण्याकडे नजरअंदाज करू नका. त्यांच्या बोलण्याचा मानसन्मान ठेवा. कारण आपल्याला आपले मोठे जे सांगत असतात कधी कधी तर ते आपल्या हिताचंच असतं. आपण त्यांच्या गोष्टींकडे कधी कधी नजरअंदाज करतो, तर तसं नाही करायचं आहे. वर्ड फॉर वाईज म्हणजे चांगल्या व्यक्तीचा किंवा आपल्या जे आपण ज्यांना मानतो त्यांचा चांगला सल्ला घ्यायचा आणि छोट्या छोट्या ज्या तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुख शोधायला शिका. आज डिवाइन एनर्जीचा तुमचा हाच मेसेज आहे. तुम्ही भलेही तुमच्या कुठल्या प्रोफेशनल करिअर लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये पाहत आहात, ग्रोथ पाहतात, तर नक्कीच त्या सगळ्या तुम्हाला भेटणार आहेत. पण चांगल्या अनुभवी व्यक्तीचाच कधी पण सल्ला घ्यायचा असतो आणि नंतर शेवटी जो मनाचा कौल आहे त्यालाच खरं मानायचा असतो. आणि कुठल्याच आयुष्यामध्ये गडबडघाई करून कुठलाच डिसिजन नाही घ्यायचा आहे आणि कधीच कुठल्या गोष्टीची जास्त अपेक्षाही नाही करायची. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. युनिवर्स तुम्हाला हेच सांगू इच्छित आहे की चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद मानायला, समाधानी राहायला शिका. आणि मकर रास, जर तुमच्या लाईफमध्ये कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल तर मकर राशीसाठी आपल्याकडे एक मंत्र आहे, तो आहे ओम गौरी शंकराय नमः. ओम गौरी शंकराय नमः. जर मकर रास तुमच्या कुठली भीती, दडपण असेल तर हा मंत्र तुम्ही नक्की तुमच्या टेन्शनच्या दिवसांमध्ये बोलू शकता. तर आज आपल्याला युनिवर्सने 2च छोटेसे आणि चांगले मेसेजेस दिले आहेत. वर्ड फॉर वाईज आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानूया आणि लाईफमध्ये जे काही तुमचे फेजेस आहेत ते नक्कीच संपून जाणार आहेत. चांगली सुरुवात होणार आहे आणि वडीलधाऱ्या व्यक्तींची किंवा आपल्या आयुष्यात जे मोठी लोक आहेत ज्यांनी आयुष्य पाहिले त्यांचा सल्ला घ्या आणि मगच काम करा. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय, आनंदमय जाओ. धन्यवाद.